नमस्कार, शुभ सकाळ. आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आमच्या गावातील जागृत देवस्थान आहे संकटेश्वर मंदिर. गोदावरीच्या तीरावर वसलेलं आहे. एक नंबर देवस्थान आहे. कधी आले नेवर गावाला तर नक्की भेट द्या. तरी आतापर्यंत आपण कालच्या परवाच्या व्हिडिओत बघितलं करिअरबद्दल म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण क्लिअर केल्या त्या. करिअर कसं असावं, कोणत्या फील्डमध्ये काय आहे काही नाही, का प्रॉब्लेम कुठे येतो आहे तरुण पोरांना, तर त्याचा एक थोडासा फ्लॅशबॅक होता. तर आजच्या व्हिडिओत आपण करिअर कसं निवडावं, काय या गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत. तरी ज्यांनी सबस्क्राईब आतापर्यंत केलं नसेल त्यांनी करून घ्या. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे पण बेल आयकॉनचं बटन काय दाबलेलं नाही हो, म्हणजे नवीन व्हिडिओ जे काय येणार आहे आपले रोजचे, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला एक नोटिफिकेशन येत जाईल. त्याप्रमाणे तुम्हाला सगळे व्हिडिओ इथून पुढं क्लिअर दिसतील. सकाळचं वातावरण आहे एकदम थंडीचं, एक नंबर निसर्गरम्य परिसर आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकता. तर आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू. करिअरबद्दल काय आहे, करिअर म्हणजे एक संकल्पना झालेली आहे तरुण पिढीची, किंवा करिअर म्हणजे फक्त एक पैसा कमवण्याच्या हेतून कुठंतरी सेटल होणं, कुठंतरी एखादा निर्णय घेणं, त्या निर्णयाच्या पाठीमागे आयुष्यभर धावणं. पण मी या मताचा आहे का करिअर ही अशी एक गोष्ट आहे का जी काही संकल्पना तुमच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत जाणार आहे, त्याच्यामुळे तिची निवड करताना चुकणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. होतंय काय माहिती आहे का, आज घरच्यांनी फक्त आपल्या पाल्यांना शिक्षण देत आहे तर फक्त कशासाठी, शिका, नोकरी लागली पाहिजे, दोन पैसे तुम्ही कमवले पाहिजे. मान्य आहे, ह्या पृथ्वी भूतलावर जगण्यासाठी तुम्हाला पैसा गरजेचा आहे. घरच्यांची अपेक्षा तीच राहणार आहे, जॉब मिळवला पाहिजे, शिकलं म्हणजे जॉब लागला पाहिजे, जॉब लागला म्हणजे तुम्ही दोन पैसे कमवले पाहिजे. पण झालेली गंमत अशी आहे ना, सगळ्यात ॲक्च्युअल एक फंडा इथं आहे का, ह्या धावपळीच्या आयुष्यात घरचे आपल्या पाल्याचा कधीच विचार नाही करत की त्याचा इंटरेस्ट कशासाठी आहे. आणि काय होतं ना, एखाद्या गोष्टीत जर त्या व्यक्तीचा इंटरेस्ट असेल ना, ती व्यक्ती ना त्याच्या गोष्टीत आहे ना परफेक्टच राहणार आयुष्यभर. आता उगं बर्डन नाही, जगाच्या शर्यतीत धावण्यासाठी घरच्यांचा पण आग्रह राहतो की शेजारच्याचा मुलगा हे झाला, आमच्या पाहुण्याचा मुलगा तो झाला, मग तू तेच करिअर निवड, तू पण त्याच गोष्टी कर. काय होतंय माहिती आहे का, इथं खरी एक आयुष्याची म्हणजे एक चूक मानावं लागेल. जी इच्छा नसताना त्या मुलाला त्याचं करिअर धोक्यात घालावं लागतं, किंवा घरच्यांच्या आग्रहानुसार तो त्याची निवड करतो. बरं, सगळ्यांचेच घरचे सुजाण नागरिक असेल असं नाही. काय होतं, अडाणी जरी घरानं एखादा त्यांचा मुलगा कुठंतरी शिकतोय, तर त्यांनी फक्त कोणाचं पाहुणे किंवा शेजाऱ्यांचं किंवा गावातल्या काही व्यक्तींचं, ठराविक व्यक्तींचं जर ऐकून समजा तुम्ही करिअरचा निर्णय घेत असाल, ते सांगणार आहे ते तुम्हाला चुकीचं सांगणार नाही, पण तुमचा इंटरेस्ट कशात आहे एकदा पहिली गोष्ट ते बघा. काय होतं, ज्या गोष्टीत तुमचा इंटरेस्ट आहे ना, ती गोष्ट तुम्हाला करायला कंटाळाच येणार नाही. म्हणजे थोडक्यात कोणतीही गोष्ट असेल, तुमचा व्यवसाय असेल किंवा जॉब असेल किंवा या अनेक काही गोष्टी असेल. एखाद्याला संभाषण कौशल्य येतं आहे, तर तो राजकारणात झाला, वकिली क्षेत्रात झाला, भरपूर काही नाव कमवू शकतो. म्हणजे प्रत्येकात काय गट्स आहे हे एकदा पहिलं ओळखण्याचं टार्गेट तुमचं असू द्या. ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला क्लिअर होणार आहे स्वतःच्या माइंडला, का आपल्याला हा बाबा आपल्याला ह्या गोष्टीत इंटरेस्ट, आपण ह्या फॅकल्टीला जाऊ, नोकरी मग पुढे जाऊन भविष्यात नोकरी करायची आहे का व्यवसाय करायचा आहे, हे तुम्ही 10वी-12वी झाल्याच्या नंतरच एक कुठंतरी कन्क्लुजन काढा मनातल्या मनात. काय होतंय ना, का ह्या निर्णयाला उशीर होतो. जवळपास 10वी-12वी होती, त्याच्यानंतर 2-4 वर्ष डिग्री कोर्सेस वगैरे चालतात. 4-5 वर्ष तुमच्या हातातून तसेही गेलेले असतात. एखादं वर्ष इंटरव्ह्यू देणं, रिझ्यूम देणं, सिलेक्शन होणं, मग त्यासाठी कुठेतरी वशिला लावणं, 2 पैसे जास्त भरणं, मग ती नोकरी मिळवणं आणि मिळवलेल्या नोकरीत आयुष्यभर काढायला, फक्त येरझाऱ्या मारत आयुष्य काढायला लावणं. जे की ज्या माणसाचं सुरुवातीपासूनच माइंडसेट आहे, की बाबा आपल्याला व्यवसाय करायचा आहे, नोकरी नाही करायची. फक्त तो जर घरच्यांच्या इच्छेमुळे जर नोकरीत असेल ना, तर त्याचा एक कुठेतरी गळा दाबल्यासारखं वातावरण तयार होतं त्या जॉबमध्ये त्याचं. मग तो त्याच्यात ना अचिव्हमेंट असते काही, ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. एक संकुचित बुद्धी असते. फक्त काय, सर्कशीत अडकलेल्या सिंहासारखी गंमत होऊन जाते तिची. कुवत भरपूर आहे, पण करू काही शकत नाही. सुरुवातीला फक्त त्याला सवय लावली जाते, की बाबा तुला एका खुट्याला बांधलेलं आहे. मग त्याच्यानंतर त्याची मानसिकताच बनून जाते, का खुट्याला बांधलेलंच कंटिन्यू. यदा कदाचित काही काळानंतर त्या सिंहाला मोकळं सोडलं, तरी तो सिंह काय कुठं सर्कस सोडून जात नाही. मग जॉबवाल्यांचं तसंच आहे. प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टी होत आहे, का ज्या मुलांचा खरोखर ऑलरेडी इंटरेस्ट दुसऱ्या गोष्टीत होता. फक्त घरच्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते त्या गोष्टीकडं वळलेले आहेत हो. मग त्यामुळं होतं काय, का त्या करिअर तुमचं धोक्यातच राहतं. आयुष्यभर तुम्ही सुखी नाही राहू शकत. काय होतं, सेल्फ इंटरेस्ट ज्या गोष्टीत आहे ना, तिथं तुम्ही वेळेचं बंधन कधीच नाही पाळणार. माझ्यावरून सांगतो एक थोडासा 2 मिनिटाचा अनुभव, किंवा मी फक्त याच्या त्याच्या सांगण्यावरून BCS घेतलं होतं. 12वी झाली, 11वी-12वी सायन्स झालं.
BCS घेतला म्हणजे कुठंतरी IT कंपनीत एखादा चांगला जॉब मिळवायचा, नोकरी मिळवायची, पैसा व्यवस्थित येईन, घरची परिस्थिती आपण सुधरू. हा एक फक्त घरच्यांचा एक हेतू होता. आणि घरच्यांचा फ्लो, आजूबाजूच्या फ्लोमुळं मी एक BCSला गेलो. त्यावेळेस मलाही एवढं काही कळत नव्हतं. आज ज्या गोष्टी मला अनुभवातून कळाल्या, माझा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे, की बाबा त्या तुम्ही अजून पण सुधरू शका किंवा काहींची अजून वेळ गेलेली नाही. 10वी-12वीचं वर्ष असेल, त्यांनी करिअर चेंज करायचं आहे, कुठं काय, कोणत्या फॅकल्टीमध्ये काय घ्यायचं आहे, त्यांना आज निर्णय घ्यायला चान्स आहे. तरी त्यावेळेस असं झालं का मी BCS घेतलं, BCS फर्स्ट, सेकंड घेतलं, पण त्या गोष्टीत इंटरेस्टच नव्हता, की बाबा आपल्याला कम्प्युटर फील्डमधलं एक नॉलेज ऑलरेडी काही जास्त नव्हतं आणि आवडही नव्हती. मग त्या काळात ज्या क्षेत्रात आवड नाही ना, तुम्हाला तिथं शिकण्याची इच्छासुद्धा जास्त नसती. आणि BCS करता मी एक सिक्युरिटी गार्डची जॉब केला वॉलज MIDCत. पण त्यानंतर एका कंपनीत गेलो. कंपनीत गेल्याच्या नंतर तिथल्या ज्या काही मला गोष्टी होत्या आवडायला लागल्या. मशिनरीचा मेंटेनन्स असन, इलेक्ट्रिकलचं काही वर्क असन. माझा पूर्वीपासून इंटरेस्टच इलेक्ट्रिकल आणि याच्यात होता, की बाबा आपण काहीतरी स्वतःचं करायचं. पण काय होतं, कुठेतरी कोणाच तरी फ्लो, भीती वाटते आयुष्याच्या एखाद्या टप्प्याला तुम्हाला पाऊल टाकायचं स्वतःच्या निर्णयावरती, तर कुठेतरी माणूस डगमगलेला असतो. त्याला शेवटची कंडिशन अशी आहे ती निर्णय घेण्याच्या वेळेस, का बाबा तुला जे आवडतं ते कर. पण ह्या गोष्टी कसं राहतं, त्यावेळेस माणूस परत दुग्ध अवस्था होती त्या माणसाची, की बाबा आता घरच्यांचं ऐकावं की आपला निर्णय घ्यावा. आपला निर्णय घेतला तर चुकू शकतो. घरच्यांचं वय आहे, अनुभव आहे. पण काय असतं ना, सगळ्यात महत्त्वाचं याचं त्याचं ऐकण्यापेक्षा, किंवा तुम्ही जरी जम्बलिंग झाली असेल तुमचे करिअर निवडताना, तर सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यासाठी एकच आहे, का तुमच्यातील गट्स ओळखा, तुमच्यात काय कुवत आहे आणि तुम्हाला काय करण्याची इंटरेस्ट आहे बुवा. या गोष्टी तुम्ही ओळखा. तुमचं करिअर त्या ठिकाणीच फायनल होणार आहे. त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास पण करणार आहे. मग आता ठीक आहे, BCS झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. मी कंपनीत जॉबला होतो. नंतर जॉब सोडला. कंटाळवाणं वाटायला लागला मला. सुरुवातीपासून माइंडसेट होतं की कुठेतरी फ्रीडम पाहिजे आपल्याला. आपल्या वेळेनुसार आपल्याला जगता आलं पाहिजे. कंपनीचा टायमिंग होता सकाळ संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ, रूमवर जाणं, येणं, झोपणं. बस याच्या व्यतिरिक्त त्याच्यात असं क्लिअरन्स कुठेच नव्हतं. म्हणजे मला पहिल्यापासून जॉबचा काही इंटरेस्ट नव्हताच. मग थोडासा व्यवसाय चालू केला आणि व्यवसाय चालू केल्याच्या नंतर कळलं की बाबा आपला इंटरेस्ट यात होता. आपण ह्या फॅकल्टीत योग्यच आहे. का ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय, मन होतंय रात्री 2 वाजता उठून काम करायचं आहे आपल्याला, प्लांटवर जायचं आहे, काही काम असतं तर ते तुम्ही करू शकता. आणि व्यावसायिक माणसाचं सगळ्यात महत्त्वाचा एक गुण असतो का, त्याच्या वेळेनुसार तो त्या गोष्टी पूर्ण सेट करत चालतो. काय आता वाटलं, मला जर वाटलंय शेतकऱ्यांचं पेमेंट रात्रीचं आपण सोडू, तर त्या ठिकाणी मी तो डिसिजन घेऊ शकतो. का फक्त स्वतःचा व्यवसाय असल्यामुळं कारणाने. आणि ह्या व्यवसायाचा एक फायदा का तुमचं माइंड स्टेबल राहतं. काय फ्रीडम राहतं, कुठंतरी तुम्हाला पाहुण्यारावळ्याच्या लग्न कार्याला जायचं आहे, कुठं जाणं येणं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी व्यावसायिकाचं जे काही माइंडसेट आहे, आणि काहींची जी समजा असेल मानसिकता जॉब करण्याचीच आहे बुवा, तर त्यांचं ऑलरेडी त्या गोष्टीत त्याचा इंटरेस्ट कमी असतो. इकडं-तिकडं जाणं येणं, चार चौघात फिरणं वगैरे, त्यांना फक्त जॉब म्हणजे त्यात इंटरेस्ट आहे. जॉबला नाव ठेवायचं आहे माझा हा पण उद्दिष्ट नाही, किंवा व्यवसायाला चांगलं म्हणायचं हा पण उद्दिष्ट नाही. पण करिअर निवडताना असं निवडा की ज्याच्यात तुम्हाला आवड आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला काय सांगायचं समजून घ्या, की करिअर निवडताना असं निवडा का ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ऑलरेडी, त्यात तुम्ही भविष्यात काहीतरी अचीव्ह करूच शकता. त्याच्यामुळे झालं काय माहिती आहे का, माणूस आहे ना त्या ठिकाणी एक एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस एखादा कुत्रा तुमच्या मागे लागलेला आहे, तुमचा पाळण्याचा वेग दुप्पट होणार आहे. का, तिथं कोणी तुम्हाला सांगणार नाही, तो पळू शकत नाही आणि तुम्हाला तिथं स्वतःला वाचवायचं आहे. मग सेल्फ डिसिजनच अशी एक गोष्ट आहे का, तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत काढायला नेणं आहे. त्यामुळे तुमचा पाळण्याचा वेग हा डबलच होणार आणि लाईफमध्ये तुम्ही काहीतरी करूनच दाखवणार. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा सांगतो, की बाबा करिअर जे काही निवडताना आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, की बाबा तुमच्या मनात ज्या काही आवडी-निवडी आहे, आता सरळ-सरळ हिशोब आहे. मला मला म्हणा किंवा व्हिडिओ बघणार प्रत्येक जणाला म्हणा किंवा काहींना म्हणा, यात्रेतून घरच्यांनी गाडी आणल्यास नंतर ती चालवण्यापेक्षा खोलून पाहण्याला इंटरेस्ट होता. माझा एक वैयक्तिक सांगतो. म्हणजे काय का पहिल्यापासून मला इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे आणि आता त्या इंटरेस्ट फक्त माझ्या व्यवसायामुळं मला त्यात काम करायला मिळालं. मग ते काम करायला मिळाल्याच्या नंतर जी काही ग्रोथ होण्याचा कालावधी, तो अगदी कमी दिवसात मी भरपूर काही गोष्टी अचीव्ह केल्या. आणि त्यासोबतच सोशल मीडिया, चार चौघात राहणं, भेटणं, बोलणं याचा देखील मला इंटरेस्ट होता पहिल्यापासूनच. तर त्याचा एक फायदा झाला व्यवसायामुळं, की मी सगळ्यांशी निगडीत आता कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो आणि नंतर आता व्हिडिओ बनवायला तर चालू केले, तुम्ही पाहूच राहिले. त्याच्यामुळे काही विषय नाही. त्याच्यामुळे परत एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद, का ज्यांनी मला इतका सपोर्ट केला आहे. कालच्या परवाच्या व्हिडिओला भरपूर लाईक, कमेंट आहे. प्रत्येकाचे कॉल आले, की बाबा तुम्ही काहीतरी चांगलं काम करू राहिले. करा, कंटिन्यू करा. कोणाच्या दबावाखाली काही व्हिडिओ ब ब समाजाच्या किंवा मित्रपरिवाराच्या दबावाखाली तुम्ही व्हिडिओ बनवण्याचं काही बंद करू नका. त्याच्यामुळे ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा
आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त सबस्क्राईब करून काय चालणार नाही, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं येणार नोटिफिकेशन क्लिअर पडत जाईल. शुभ सकाळ परत एकदा सर्वांना. धन्यवाद.